नमस्कार मंडळी. तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे साबुदाणा अप्पे कसे बनवायचे ते पाहतोय. आपल्याला नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी किंवा मग भगर खाऊन कंटाळा येतो. तर अशा वेळेला आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतो. तर ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी आणि झटपट होणारी आहे. आणि विशेष म्हणजे आपण याला तळणार नाही आहोत. आपण याला अप्पे पात्रात थोडंसं तेल घालून फक्त याला आपण वाफवून घेणार आहोत. त्यामुळे ज्यांना तेलात तळलेले पदार्थ उपवासाला चालत नाहीत किंवा खात नाहीत, त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी आहे. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी साबुदाणा भिजत घातला होता. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला साबुदाण्याला चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणा भिजू घालतो, अगदी तसाच आपल्याला हवा आहे. तर मंडळी हे पहा, अशा पद्धतीने मी इथे 1 कप साबुदाणा घेतलेला आहे. तर आपल्याला याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी याला चॉपरला थोडंसं आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे साबुदाण्याला, किंवा मग तुम्ही याला मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकतात. यामुळे काय होतं, जे आपण अप्पे बनवणार आहोत ना, तर ते फुटत नाहीत, चांगले आतून सॉफ्ट नरम होतात. त्यामुळे आपल्याला याला चॉपरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तर हे पहा, तर मी इथे अशा पद्धतीने फिरवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला मिक्सरलासुद्धा थोडंसं फिरवून घेऊ शकतात. यामुळे अप्प्यांना खूप छान अशी बाइंडिंग येते आणि आपले अप्पे तेलामध्ये ते फुटत नाहीत किंवा उडत नाहीत त्यामुळे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व साबुदाणा चॉप करून घेतलेला आहे. आता आपल्याला यासाठी बटाटे लागणार आहेत. तर मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर आपल्याला उकडलेले बटाटे इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे सुद्धा या साबूमध्ये ॲड करायचे आहेत. याला चुरून घ्यायचं आहे. तर मी एका बाउलमध्ये साबुदाणा काढून घेतलेला आहे. त्यामध्येच आपल्याला हे बटाटे चांगले असे मॅश करून घ्यायचे आहेत, चांगले असे चुरून घ्यायचे आहेत. तर आता यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. तर तुम्हाला इथे हिरवी मिरची घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकतात. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर इथे थोडासा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी इथे घातलेला आहे. आता याला आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे याचा गोळा बनवून घेतलेला आहे. थोडंसे याला तेल लावून हाताला आपल्याला याचे छोटे छोटे बॉल असे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे आकार देऊ शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे थोडंसं तेल लावून छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहेत. तर आपण आता याला अप्पे पात्रामध्ये चांगले असे भाजून घ्यायचे आहेत, वाफवून घ्यायचे आहेत. तर हे पहा, अप्पे पात्र मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला चांगलं असं हे पात्र तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम कमी आपल्याला करायची आहे. तर इथे मी थोडंसं तेल घालते आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता. तर थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि तेल घातल्यानंतर आपल्याला हे बॉल्स याच्यामध्ये बनवलेले ठेवून द्यायचे आहेत. तर इथे बघा, मी सगळे ॲड केलेले आहेत बॉल्स, अप्पे. आता याला आपण कमी गॅसवरती छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. वरूनसुद्धा थोडंसं तेल घालायचं आहे. आता याला एक 2 ते 3 मिनटासाठी छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने याला पलटून घ्यायचं आहे. हे बॉल्स सगळीकडे छान असे आपले अप्पे भाजून झाले पाहिजेत. तर हे पहा मंडळी. तर मंडळी, तुम्ही हा आपला व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेल. तर हे पहा, मस्त आपले साबुदाणा अप्पे तयार झालेले आहेत.
छान असे सगळीकडून हे आपण भाजून घेतलेले आहेत. तर हे पहा, एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही हे अप्पे दह्यासोबत किंवा मग नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतात किंवा मग शेंगदाण्याच्या चटणीसोबतसुद्धा हे अप्पे खूप छान लागतात. विशेष म्हणजे आपण याला तळलेलं नाही आहे, तर हे अगदी कमी तेलामध्ये बनून तयार होतात आणि अगदी ज्या पद्धतीने आपण साबुदाणा वडे खातो सेम तशीच याची टेस्ट लागते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि या महाशिवरात्रीला तर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.